नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। ठाणे महानगरपालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांनी प्रशासनावर धडधाकट इमारती देखील धोकादायक ठरवण्याचा घणाघाती आरोप लावला आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी धडधाकट इमारती आहेत। या इमारतींना पुनर्विकासासाठी धोकादायक ठरवण्याचा घाट घातला जात असल्याचा घणाघाती आरोप देखील यावेळेस श्री मिलिंद पाटील यांनी केला आहे। अनेक ठिकाणी इमारती या चांगल्या अवस्थेत असतात। काही इमारती ज्या महानगरपालिकेने अति धोकादायक ठरवल्या आहेत त्या आजही चांगल्या पद्धतीने उभ्या असल्याचा दावा देखील मिलिंद पाटील यांनी केला आहे। त्यामुळे बिल्डर आणि प्रशासनाचं यामध्ये साटालोटा असल्याचा आरोप देखील यावेळेस त्यांनी केला। मात्र प्रशासनाच्या वतीने हा आरोप उपायुक्त श्री अशोक बोरपुल्ले यांनी फेटाळून लावला। कुठल्याही इमारतीला ज्यावेळेस धोकादायक ठरवलं जातं त्यावेळेस त्याचं संरचनात्मक परीक्षण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिला जातो। त्याचप्रमाणे धोकादायक इमारत ठरवणारी समिती पाहणी करते आणि त्यानंतरच सदर इमारत ही धोकादायक अथवा अतिधोकादायक ठरवली जाते असा खुलासा यावेळेस प्रशासनाच्या वतीने करण्यात आला। त्याचप्रमाणे जर अशा इमारती कोसळल्या आणि त्यात जीवितहानी झाली तर प्रशासनाला दोषी ठरवलं जातं असं देखील यावेळेस श्री अशोक बोरपुल्ले यांनी सांगितलं। यावेळेस बोलताना नगरसेवक श्री संजय वाघुले यांनी नौपाडा परिसरामध्ये काही इमारती धोकादायक ठरवण्यात आल्या, त्यानंतर त्या इमारतींचे वरचे मजले पाडण्यात आले, मात्र तळमजले तसेच ठेवण्यात आले। त्यामुळे दुकानदारांचं आणि पालिका प्रशासनाचं साटलोट असल्याचा आरोप देखील यावेळी श्री संजय वाघुले यांनी केला। यावर ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री संजय जयस्वाल यांनी ताबडतोब अशा प्रकारच्या इमारतींची यादी द्या, उद्यापासून कारवाई सुरू करतो असं प्रति आव्हानच यावेळेस नगरसेवकांना दिलं। फेसबुक, व्हॉट्सॲप आणि पार्ट्यांच्या माध्यमातून झालेली अवघी 6 महिन्यांची फ्रेंडशिप ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या अंगाशी आली आहे। या मुलींचं अपहरण करून त्यांच्या विनयभंग झाल्याची तक्रार नौपाडा पोलीस स्थानकामध्ये नोंदवण्यात आली आहे। 17 तारखेला या तिन्ही मुली आणि त्यांचे मित्र घोडबंदर येथील ओवळा येथे पार्टी करण्यासाठी गेले होते। या आरोपींपैकी एका मुलाच्या घरी ही पार्टी करण्याचं ठरलं होतं। संध्याकाळी 4:30च्या दरम्यान हे 6 जण त्या ठिकाणी पोहोचले। त्यानंतर मद्यप्राशन करून नाच गाण्याचा कार्यक्रम झाला। तोपर्यंत रात्र झाल्याने या तिन्ही त्या ठिकाणी राहिल्या। या संधीचा फायदा घेत या तिन्ही मुलांनी त्या मुलीचा विनयभंग केला। तोपर्यंत या मुलींच्या घरी शोधाशोध सुरू झाली होती। पोलीस देखील या शोध कार्यामध्ये सहभागी झाले होते। पोलिसांनी मोबाईल नेटवर्कच्या सहाय्याने मुलींचं लोकेशन शोधलं, परंतु तोपर्यंत सकाळी 6:30 वाजेपर्यंत एक मुलगी घरी आली होती। त्यावेळेस हा सर्व प्रकार तिने आपल्या पालकांना कथन केला। या प्रकारात तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील एक अल्पवयीन आहे। या आरोपींवर अपहरण करणे, विनयभंग करणे आणि अल्पवयीन मुलांवर पॉस्कोच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तिन्ही आरोपींना 1 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। या सर्व प्रकारातून मोबाईलचा अतिरेक आणि पालकांचं पाल्यांकडे नसलेलं दुर्लक्ष हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। सध्याच्या या जगात तरुण पिढीचं चाललं तरी काय, तरुण पिढी या विद्रूप मार्गाला का जाते आहे हा देखील एक संशोधनाचा विषय बनला आहे। दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ अशा विस्तीर्ण परिसरात राहणाऱ्या हजारो कोकणवासियांना लवकरच खुशखबर मिळणार आहे। कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळावा हे त्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याबाबत करत असलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून तांत्रिक बाबींची पूर्तता करून या गाड्यांना लवकरच थांबा देण्याची ग्वाही रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दिली। नियमित धावणाऱ्या गाड्यांबरोबरच गणेशोत्सवात सोडल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांना देखील दिवा स्थानकामध्ये थांबा देण्याची सूचना श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। त्याला श्री प्रभू यांनी तयारी दर्शवली आहे। दिवा जंक्शन हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचं स्थानक असून कल्याण, मुंबई, पनवेल आणि वसई अशा 4 मार्गांना जोडणारं हे स्थानक आहे। मात्र कोकण रेल्वेचं प्रवेशद्वार म्हणून दिव्याची ओळख असली तरी दिवसभरात दिवा, सावंतवाडी आणि दादर रत्नागिरी या 2 पॅसेंजर वगळता लांब पल्ल्याची एकही गाडी दिवा स्थानकात थांबत नाही। मात्र आता इतर गाड्या देखील दिवा स्थानकात थांबाव्या अशा प्रकारची मागणी श्री शिंदे यांनी केली आहे। निसर्गातल्या कणाकणात
फुलांचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे, आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बास, कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? ट्रान्झॅक्ट झॅप, ट्रान्झॅक्ट ॲप, ट्रान्झॅक्ट ॲप. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे भाज्यांच्या दरामध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे ठाण्यात खास करून टोमॅटोचे भाव गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अक्षरशः गगनाला भिडले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी टोमॅटो 20 रुपये किलोने विकले जात होते. त्याच टोमॅटोला आता 100 ते 120चा भाव मिळाला आहे. जर आवक मोठ्या प्रमाणात झाली नाही तर येत्या काळात टोमॅटोचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जातील, अशी बाजारात शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तब्बल 3 पटींनी भाव वाढले असून गृहिणींना आता टोमॅटो विना भाजी बनवावी लागणार आहे. तर मध्यमवर्गीयांना हे टोमॅटोचे भाव परवडणारे नसून भाजी 4 टोमॅटो वापरणाऱ्यांचे आता 1 टोमॅटो वापरण्यावर प्रमाण आलं आहे, असं ठाण्यातल्या गृहिणींचं म्हणणं आहे. ठाणे कारागृहामध्ये आत्तापर्यंत जेलमध्ये शिकून 76 कैदी ग्रॅज्युएट झाले असल्याची माहिती तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली आहे. यंदाच्या वर्षी फर्स्ट इयरसाठी 9 जण, सेकंड इयरसाठी 12 कैदी तर थर्ड इयरसाठी एकंदर 4 कैदी अभ्यास करत आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून हे कैदी शिक्षण घेत असल्याचं श्री वायचळ यांनी सांगितलं. त्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून कोर्स मटेरियल, त्याचप्रमाणे या बंद्यांना जर अडचण आली तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक देखील उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती श्री वायचळ यांनी दिली. आत्तापर्यंत 76 जण ग्रॅज्युएट झाले असल्याची माहिती देखील श्री वायचळ यांनी दिली आहे. बंद्यांच्यासाठी ते ऑफलाईन फॉर्म भरला जातो. ऑफलाईन फॉर्म भरल्यानंतर त्यांची फी वगैरे त्यांना काही चार्ज केली जात नाही. त्या मुक्त विद्यापीठाकडनं त्यांना सगळे सिलेबस त्यांचे येतं आणि पोस्टाने येतं आणि इथे अभ्यास करतात. आणि अभ्यास करत असताना जर का इनकेस त्यांना काय अडचण आली तर आमचे गुरुजी इथे असतातच. आणि मग ते शेवटी सेंटर पण यांचं कारागृहातच असल्यामुळे सिक्युरिटीचा आणि याचा इश्यू येत नाही. त्यावेळी त्यांचे एक्झामिनर पण बाहेरचे येतात आणि प्लस आमचे गुरुजी पण त्यांना ते मदत करतात.
त्याचप्रमाणे फील द जेल ही संकल्पना ठाणे जेलमध्ये राबवता येईल का या दृष्टिकोनातून देखील चाचपणी सुरू असल्याचं श्री वायचळ यांनी सांगितलं. हैदराबाद जेलमध्ये अशा पद्धतीची संकल्पना राबवण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक हा एक दिवस जेलमध्ये राहून जेलचं संपूर्ण आयुष्य बघू शकणार आहे. जेलमध्ये कशा पद्धतीने कैदी राहत असतात, त्यांचं दैनंदिनी कशा पद्धतीचे असते हे जेलमध्ये त्यांना अनुभवता येणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना त्या ठिकाणी बंद्याप्रमाणेच राहावं लागणार असल्याची माहिती देखील नितीन वायचळ यांनी दिली. अर्थातच यासाठी जेल प्रशासन काही ठराविक रक्कम नागरिकांकडनं घेणार आहे. आत्ता मी अहवाल सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये कन्सेप्ट अशी आहे की बाहेरच्या माणसाला जेलमध्ये एक दिवस राहायचं, त्याला पूर्णपणे जेलचे कपडे, जेलचं थाळी, पाट, वाटी, बिस्तरा पूर्ण दिला जाईल आणि रात्री पण तो बंद कारागृहातच राहील. जेवण पण तो कारागृहातमधलं जेवण आणि त्याला एक ठराविक चार्ज आम्ही आकारणार आहे. फक्त आम्ही ते मेंबर अजून ते प्रस्ताव पाठवला आहे साहेबांकडे. साहेबांकडनं ADG सर आणि शासनाकडे जाईल आणि नंतर मंजूर झाल्यानंतर हे पुढचं चालू होईल. या व्यतिरिक्त देखील कैद्यांना आपली शिक्षा संपल्यानंतर समाजामध्ये चांगलं काम करता यावं या दृष्टिकोनातून देखील विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. जेलच्या माध्यमातून पेट्रोल पंप त्याचप्रमाणे कार वॉशिंग युनिट चालवण्याचा विचार असल्याचं देखील वायचळ यांनी सांगितलं. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. मराठी घरांमध्ये व्यावसायिक वातावरण निर्माण होण्याची गरज असल्याचं स्पष्ट प्रतिपादन सॅटर्डे क्लबचे संस्थापक माधवराव भिडे यांनी सॅटर्डे क्लबच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलताना केलं. 17 वर्षांपूर्वी मराठी व्यावसायिकांनी एकत्र येऊन व्यावसायिक संधींचं आदानप्रदान करावं या हेतूने सॅटर्डे क्लबची स्थापना झाली. आज महाराष्ट्रात 31 ठिकाणी सॅटर्डे क्लबच्या शाखा असून 1200हून अधिक उद्योजक या संस्थेशी जोडले गेले आहेत. सॅटर्डे क्लबच्या 17व्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये श्री माधवराव भिडे बोलत होते. मराठी घरांमध्ये आर्थिक विषयांवर चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी अर्थविषयक वर्तमानपत्र आणि नियतकालिकांचं वाचन व्हायला हवं. पुढच्या पिढीला नोकरी न करता व्यवसाय करण्यासाठी प्रेरित करणं गरजेचं असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं. 17व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून समतोल फाउंडेशन या संस्थेला यावेळेस मदत करण्यात आली. त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी श्री दिलीप मोघे यांचा तर सामाजिक भान राखत उद्योग उभारणी करणाऱ्या श्री संतोष पाटील यांचा सॅटर्डे क्लबच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळेस सौ इरावती भिडे, सॅटर्डे क्लबचे विश्वस्त श्री अशोक दुगाडे, अजित मराठे, प्रदीप ताम्हाणे, ब्रँड ॲम्बॅसेडर संदीप कुलकर्णी, जनरल सेक्रेटरी श्री नरेंद्र बगाडे, ट्रेनर श्री विनीत बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या विविध भागातून सॅटर्डे क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामनाथ कोविंद हे देशाचे पुढचे राष्ट्रपती असणार आहेत. रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी मीरा कुमार यांना दणदणीत मतांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार असलेले रामनाथ कोविंद हे
आता देशाचे राष्ट्रपती होणार हे स्पष्ट झालं आहे. रामनाथ कोविंद हे देशाचे 14वे राष्ट्रपती असणार आहेत. आज सकाळी 11 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर सातत्याने श्री कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीमध्ये आघाडी घेतली होती आणि अखेर सायंकाळपर्यंत श्री कोविंद हे दणदणीत मतांनी विजयी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.